नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या किचन क्लासमध्ये। तर आज आपण महाराष्ट्रातील स्पेशल रेसिपी करणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। तर येथे मी या कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण पाहू शकता मी अशी फ्रेश अशी कोथिंबीर येथे घेतलेली आहे आणि मी ती व्यवस्थित निवडून घेतली होती। तर आता आपण या कोथिंबीरला व्यवस्थित धुवून घेऊया आणि हिला अगदी बारीक अशी चॉप करून घेऊया। त्यानंतर मी तुम्हाला पुढची याची रेसिपी सांगते। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी ही कोथिंबीर अगदी बारीक करून घेतलेली आहे। ही मी चॉपरमध्ये केलेली आहे आणि तुम्हाला जर हाताने चाकूने वगैरे करायची असेल तर ती तुम्ही अशा प्रकारे बारीक करून घ्या। आणि आता याच्यामध्ये आपण काही वस्तू मिळवणार आहोत। तर फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 ते 2 वाटी बेसन। जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। तर येथे आपण सगळ्यात अगोदर 2 वाटी बेसन टाकून घेऊयात। बेसनाचं पीठ व्यवस्थित अगदी गाळून ठेवा। हे माझं घरचंच बेसन आहे आणि आता अशा प्रकारे आणि आता जर लागेलच तर आपण याच्यामध्ये बेसन वापरणार आहोत, नाहीतर आपण असंच याला मळून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडेसे मी इथे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट अशी करून घेतलेली आहे चॉपरमध्ये, अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहे, तेही मी याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर। ती जर तुमच्याकडे म्हणजे अगदी तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्या तुम्ही हिशोबाने टाका की तुम्हाला जितकंही तिखट हवं असेल त्या हिशोबाने। आणि आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आणि याच्यामध्ये मीठ आपण टाकणार आहोत आपल्या टेस्टच्या हिशोबाने। तर तुम्हाला कमी जास्त जसं पाहिजे असेल तर इतकं मीठ आपण इथे टाका। मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, कारण कोथिंबीर थोडीशी ओली आहे आणि बेसन पिठामध्ये पाणी आपण जर जास्त टाकलं तर ते पातळ होऊ शकते। तर आपण काय करणार आहोत, पहिले अगोदर पूर्ण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकून घेऊया। तर हे आपले जे कोथिंबीरीचे वडे आहेत ते एकदम मऊ होतील। तर फ्रेंड्स, येथे मी 1 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण याला आता मळून घेऊया हाताने व्यवस्थित। तर याच्यामध्ये खूप जास्त पाणी आपल्याला लागणार नाही, अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जे आपलं घरातलं रेग्युलरचं पाणी आहे तेच आपल्याला याच्यामध्ये टाकून पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे पीठ असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही हे नाही आहे। आणि आपल्याला हे जे साईडचं आहे ते आता बेसन पीठ आहे ते हे थोडं चिटकणार, त्यासाठी आपल्याला चमच्याने वगैरे हे काढून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ आपण साईडला ठेवूया आणि एका पाटावर थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर या पाटावर मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता आपल्याला असं थोडेसे याचे अशा लोया कापून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे यांना आपल्याला असं लांब असं करायचं आहे आणि आपण या साईडमध्ये ठेवूया। सगळ्याच आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहेत लोया। या आपण उकडायला ठेवणार आहोत, त्यासाठी मी पाणी अगोदरच ठेवलेलं आहे फ्रेंड्स, गरम होण्यासाठी। तर आपल्याला पाहिजे तसा आपण शेप याला देऊ शकतो। फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हे सगळ्यांना असं आकार देऊन ठेवलेला आहे आणि आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाहूया। एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवले होते व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर। तर तुम्ही असंच करा, कारण मग उशीर लागणार नाही वड्या होण्याला। तर फ्रेंड्स, येथे मी एक गाळणी घेतलेली आहे, आपण पाहू शकता। ही गाळणी आपण याच्यावर ठेवणार आहोत। तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची म्हणजे अशी छिद्रांची दुसरी चाळण किंवा प्लेट असेल तर तुम्ही तीही ठेवू शकता। आणि याच्यामध्ये मी ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे सगळीकडून, हे पहा। तर आपल्याला ही अशा प्रकारे ठेवायची आहे आणि आपण याच्यावर या वड्यांना ठेवणार आहोत। एक एक करून आपल्याला हळूहळू अशा या वड्या याच्यामध्ये ठेवत जायच्या आहेत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला या वड्या याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपण याला झाकण देणार आहोत। 4 ते 5 मिनिटं अगदी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला
फुल करून ठेवायचं आहे. तर पाणी आपण पाहू शकता, मी पाणी अर्धे पातेल्यापेक्षाही थोडंसं कमी ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ही गाळणी आपण अशी ठेवून घेऊया आणि याच्यावर झाकण देऊया. गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण याला झाकून घेऊ 5 मिनिटासाठी. तर फ्रेंड्स 5 मिनिट झालेली आहेत आणि आपण आता याला उघडून पाहूया. तर हे पहा फ्रेंड्स, आपली वड्या अगदी फुगलेल्या आहेत आणि व्यवस्थित हे पहा त्यांनी जागाही सोडलेली आहे. म्हणजे आता या व्यवस्थित अगदी शिजलेल्या आहेत. त्याला कटही करून पाहूया आपण थोडंसं. तर हे पहा फ्रेंड्स, आपण पाहू शकता की आपल्या वड्या अगदी फुललेल्या आहेत आणि व्यवस्थित या शिजलेल्या आहेत. तर आपण आता यांना 1 ते 2 मिनटं अजून ठेवूया. म्हणजे अगदी थोड्या जर राहिल्याही असतील थोड्या तर शिजायच्या, तर शिजून जातील व्यवस्थित. त्यासाठी आपण याला 2 मिनटे अजून ठेवूया आणि पुन्हा याला थोडंसं झाकण ठेवून घेऊया. आता फ्रेंड्स 2 मिनटं अजून झालेली आहेत. मी हे काढून घेते आणि आपण या ज्या वड्या आहेत या साईडला काढून घेऊया. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण या वड्या सगळ्या साईडला काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याला कट करणार आहोत. तर तुम्हाला पाहिजे अशा पीसमध्ये आपण तुम्ही यांना कट करा. खूप जास्त मोठ्या बारीक आपल्याला जशा पाहिजे असतील आपण तशा यांना कट करू शकतो. तर अशा प्रकारे या सगळ्याच वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. खूप छान शिजल्या आहेत या आणि खूप कमी वेळेत शिजल्या आहे, कारण पाणी वगैरे हे अगदी अगोदरच मी तापायला ठेवलेलं होतं. तर तुम्हीही पाणी हे अगदी अगोदर तापायला ठेवून द्या वड्यांना पीठ लावण्याच्या अगोदर. तर हे पहा फ्रेंड्स, ह्या सगळ्या वड्या आपण अशा कापून घेतलेल्या आहेत. आता आपण या थोड्याशा शॅलो फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. तर हे पहा फ्रेंड्स, इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकते आहे. खूप जास्त डार्क फ्राय आपल्याला करायचे नाही आहे, त्यासाठी मी अशा पांगून थोडंसं तेल टाकून घेते आहे. आता जर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडंसं तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकली की त्याला खूप छान टेस्ट येते. कढीपत्ताही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आता मी इथे थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि एक अशी काळी मिरी मी इथे टाकलेली आहे, ती पण थोडीशी टेस्टसाठी. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा असं जिरं टाकून घेऊया आणि हे थोडं तडकलं की आपण त्याच्यामध्ये या वड्या सोडून देऊया. आता याच्यामध्ये वड्या टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून या सगळीकडून अशा फ्राय होतील. या अशा फ्राय केल्या की यांना खूप छानच टेस्ट येते. तर तुम्ही यांना नक्कीच फ्राय करा. गॅसची फ्लेम थोड्या वेळ आपण फुलच ठेवणार आहोत. आपण याच्यामध्ये थोडीशी लाल मिरचीही टाकू शकतो, पण आता अगोदरच आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची पावडर वगैरे सगळं यूज केलेलं आहे. त्यासाठी आता मी याच्यामध्ये पावडर वगैरे काही टाकणार नाही आहे. पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता याच्यामध्ये. आता गॅसच्या फ्लेमला आपण बंद करून घेऊया आणि याला सर्व करूया तुम्हाला. तर फ्रेंड्स, रेसिपी जर आपल्याला सगळ्यांना आवडली असेल तर चॅनलला थोडा सपोर्ट करा, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्स. तर थँक्यू फ्रेंड्स, ही व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी. थँक्यू सो मच.